प्रत्येकाला आतुरता लागली होती या वर्षीचं सॉन्ग कधी येईल आणि आज ते सॉन्ग आपल्या श्रवण इंद्रियांपर्यंत पोहोचलं. कारण एक मोठा फॅन बेस रॉकी ग्रुपचा आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याचा चाहता वर्ग आज एकच सांगत असेल, लाखों अरमान जलाकर हमने यही शौक पाले, कोई पूछे तो कह देना हम रॉकी ग्रुप के दीवाने हैं. आकाश आणि अजय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. तर पहिले षटक फेकण्याकरिता सूर्यकांत बॉलिंग ट्रॅक वरती. फर्स्ट ओव्हर मध्ये एक इथून आर्थिक सहाय्य आपल्या या स्पर्धेसाठी लाभलं गेले. नैतिक आईस्क्रीम यांच्याकडून तब्बल 1000 रुपयांचं आर्थिक सहाय्य लाभलं गेले. त्यांचं हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद. इथून 1 बाउन्स ओव्हर द रोप स्ट्रेट ड्राईव्हच्या मदतीतून हा चौकार या ठिकाणी येतोय आकाशच्या बॅट मधून. पुन्हा एकदा एक फ्लाइंग स्टार्ट या ठिकाणी दिली गेले. या आधीच्या मॅच मध्ये आकाशच्या बॅट मधून पहिल्याच बॉलवरती 6 आला होता. आता 4 येतोय. फुल टॉस बॉल होता, चांगला पीक केला आणि त्यानंतर 1 बाउन्स ने चेंडू ट्रॅव्हल केला गेलाय. 4 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. पहिल्या चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. सूर्यकांत वरती हा हल्ला चढवला गेलाय. प्रचंड वेग चेंडूवरती होता, त्याच वेगाने बॅटचा स्विंग आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूचा खेळ या ठिकाणी झालाय. धावसंख्या फलकावरती 4. पहिले षटक प्रगती पथावरती. चला मित्रांनो, घाई करा. जयश्रीराम एन्जॉय संघ प्लीज स्पीडअप करा, खूप वेळ वाया जातोय. वेळ आणि काळ कुणासाठी थांबत नसतो. पहिल्या चेंडूचा खेळ या ठिकाणी झालाय. पुढचा बॉल घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती सूर्यकांत. स्टंपच्या बाहेर चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. प्रेशराईज झाल्यात कारण पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय. पहिला चेंडू फुल टॉस गेलाय, त्यामुळे थोडासा दबाव या ठिकाणी जाणवतोय. परंतु दबावातून खेळ कसा करावा त्याचा एक उत्तम अनुभव त्यांच्याकडे जरूर असणार आहे. अर्थातच सूर्यकांत आपण पाहतोय 5 धावा फलकावरती लागले गेल्यात. पुढचा बॉल धावसंख्या फलकावरती 5 आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला अजय नॉन स्ट्रायकिंग वरती. मागच्या मॅचचा हिरो आपल्याला पाहायला मिळतोय. इट्स अ नो बॉल. खेळपट्टीच्या बाहेर चेंडूची पिचिंग या ठिकाणी पाहायला मिळाली आणि तेच पंचांनी रीड केलं. सलग 2 एक्स्ट्रा बॉल या ठिकाणी हाताळले गेलेत. धावसंख्या फलकावरती 6. पुढचा बॉल फ्रीट असेल. आता समोर आकाश आहे. आकाशकडे एक सुवर्ण संधी जरूर असणार आहे. चांगली सुरुवात त्याच्या मदतीतून झाली. त्याच्या पायाला दुखापत आहे तरी सुद्धा तो क्रिकेटवरचं असलं प्रेम तो जपतोय. आपल्या गावासाठी खेळतोय, गावाच्या नावासाठी तो खेळतोय सध्या मैदानामध्ये. दुखापत ग्रस्त आहे तरी सुद्धा क्रिकेटवरचं असलेलं प्रेम तो जपतोय या स्पर्धेमध्ये. फ्रीटचा बॉल घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती सूर्यकांत. चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. शॉर्ट मिड विकेटला स्वप्नील चांगली फेकी त्या ठिकाणी पाहायला मिळते. एकच धाव या चेंडूवरती मिळेल. 2 बॉलचा खेळ मैदानामध्ये झाला. धावसंख्या फलकावरती 7. थोडेसे प्रेशराईज झाले सूर्यकांत कारण पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय. त्यानंतर 2 एक्स्ट्रा बॉल या ठिकाणी हाताळले गेलेत. अजयला आपण पाहतोय स्ट्रायकिंग वरती. मागच्या मॅच मध्ये चांगला परफॉर्मन्स त्याचा राहिला होता. पहिल्या चेंडूवरती अपील या ठिकाणी जरूर केली गेली आहे परंतु पंचांकडून कुठल्या प्रकारचा रिस्पॉन्स या ठिकाणी आलेला नाहीये. लेग बायच्या स्वरूपामध्ये ही धाव या ठिकाणी येते. धावसंख्या फलकावरती 8. मागच्या मॅच मध्ये अजयने चांगली जबाबदारी स्वीकारली होती कारण आकाशची विकेट गेली आणि तिथून खेळ सावरला होता. चांगल्या धावा त्याच्या बॅटमधून आल्या होत्या. दुसऱ्या बाजूला राजेश दादा मात्र स्टँड अर्थातच बंटी दादा स्टँड मध्ये आई जीवदानी संघ रेस्ट करतोय. मागच्या मॅच मध्ये चांगला परफॉर्मन्स त्यांनी दाखवलाय. बहुचर्चित असलेलं नाव अर्थातच समीर. पहिल्याच बॉल वरती चौकार आल्यानंतर त्यानंतर स्लॉट मध्ये बॉल होता. हा चेंडू पाठवलाय मिड विकेटला. षटकार आकाशच्या बॅट मधून. आकाशाला गवस निघालणारा षटकार. या ठिकाणी आला. धावसंख्या फलकावरती 14. जरा घाई करा. जयश्रीराम एन्जॉय संघ प्लीज स्पीडअप करा. खूप वेळ वाया इथून जातोय. सध्या चर्चा मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आकाशची कारण ज्या प्रकारे सध्या बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय. समोरच्या संघातील एका स्ट्रायकर बॉलर आणि स्ट्रायकर बॉलर वरती 2 हल्ले आतापर्यंत आकाशच्या बॅटमध्ये आले आहेत. म्हणजे चांगली बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. चांगला संघर्ष मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. एका बाजूला विथ द बॉलने सूर्यकांत, दुसऱ्या बाजूला विथ द बॅटने मैदानामध्ये आकाश आपण पाहतोय. त्याच्या बॅटमधून एक गगनभेदी षटकार आलाय.
पुन्हा एकदा समोर लॉफ करण्याचा प्रयत्न झालाय. मिस टाइम स्ट्रोक आहे. डाऊन दी बॉल फिल्डर जागृत कुठली चुकी करत नाही ते जागृत होते कारण आकाशची विकेट खूप महत्वाची आहे आणि सेलिब्रेशन सांगते आकाशच्या विकेटचं महत्व. फलंदाज आकाश गॉन. त्या ठिकाणी खेळ झालाय. जी बॅटल रंगली होती त्या बॅटलमध्ये इथून सुरेखाने पलटवार केलाय म्हणजे त्याने आकाशची विकेट या ठिकाणी मिळवलंय. एक घातक फलंदाज होता आकाश, त्याला इथून त्याने बाद केले. 5 बॉल्स या ठिकाणी खेळ झाला. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल धावसंख्या फलकावरती 14 आपण पाहतोय. 14 रन स्कोर कडे लागले गेल्यात. एक चौकार आणि एक षटकार या ठिकाणी आकाशच्या बॅटमधून आला आणि त्यानंतर त्याला परतीचा प्रवास करावा लागलाय. पहिलाच बॉल फेस करत असताना बॉल चाललाय लोंगरच्या दिशेने. जागृत त्या ठिकाणी आहे. एकच धाव या चेंडूवरती मिळेल. एकेरीवरतीच संतुष्ट या ठिकाणी व्हावं लागणार आहे. 15 धाव फलकावरती लागल्या गेल्यात. पहिल्या षटकाचा या ठिकाणी खेळ संपन्न झालाय. त्यामध्ये एक विकेट महत्वाची गमावली ती म्हणजेच आकाशची आणि धावसंख्या फलकावरती 15 आपण पाहतोय. एक छोटासा ब्रेक घेत जाऊत आपण. एक वन ऑफ द ग्रेट डीजेमॅन अर्थातच कुंदन करत. पाहायला मिळेल स्मार्ट ग्रुप आणि आई जोधनी म्हणजे अजून एक टॉप फाईट दोन संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅकवरती सचिन षटक क्रमांक 2 फेकण्याकरिता दाखल झालाय. पहिल्या षटकामध्ये तब्बल 15 धावा आल्यात. पलटवार जरूर झालाय जयश्रीराम एन्जॉय संघाचा, परंतु ज्या प्रकारे आकाश मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत होता ते वादळ थांबवणं खूप गरजेचं होतं आणि ते वादळ थांबवले गेले. बॉलिंग ट्रॅकवरती सचिनला आपण पाहतोय रॉकी ग्रुप एंड कडून दाखल झालाय गोलंदाजीसाठी. जयश्रीराम एन्जॉय संघ प्लीज तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करतोय थोडीशी घाई करा. खूप वेळ वाया जातोय. आजचं शेड्यूल आपल्याला पूर्ण करायचं आहे. सातत्याने आम्ही इथून सूचना करतोय. एक मोठी स्पर्धा आहे त्यामुळे इथून प्लीज घाई करा. दुसऱ्या षटकाला ठिकाणी सुरुवात होते. सचिन बॉलिंग ट्रॅकवरती. स्ट्रायकिंग होती नवीन फलंदाज अर्थातच प्रवीण आपल्याला पाहायला मिळतोय. कावजर अजय मागच्या षटकामध्ये तो आकाशची बॅटिंग एन्जॉय करत होता. चला जयश्राम एन्जॉय संघ प्लीज घाई करा. आम्ही सातत्याने इथून वारंवार सूचना करतोय. खूप वेळ वाया जातोय. प्रमोद प्लीज घाई करा. कारण आजच्या दिवसातील एक संघ काही करून आपल्याला टॉप 8 मध्ये पोहोचवायचा आहे. दुसऱ्या षटकाला सुरुवात या ठिकाणी होते. सचिन गोलंदाजी मार्कवर. पहिलाच बॉल या ठिकाणी क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला होता. चांगला कटरचा वापर या ठिकाणी केला होता. डॉट बॉल या ठिकाणी आपण पाहतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. तो आत्मविश्वास नव्हता या स्ट्रोक मध्ये. शेवटच्या मोमेंटला आय कॉन्टॅक्ट या ठिकाणी क्लोज होताना पाहायला मिळालं. पहिल्या चेंडूचा या ठिकाणी खेळ झाला. पुन्हा एकदा गोलंदाज पॅडवरती चेंडू होता. शॉर्ट मिडविकेट च्या दिशेने चेंडू या ठिकाणी जातो. एक धाव पूर्ण केली गेली. एकेरीवरतीचा संतुष्ट या ठिकाणी व्हावं लागणार आहे. धावसंख्या फलकावरती 16. इथून अजयला संधी मिळते. मागच्या षटकामध्ये सातत्याने तो नॉन स्ट्रायकिंगवरती होता. मॅन ऑफ द मॅच मागच्या मॅच मध्ये तो ठरला होता. चांगली बॅटिंग त्याने केली होती. तोच फलंदाज सध्या स्ट्रायकिंग होती आपण पाहतोय. टेटकट या ठिकाणी खेळला जातो. इंटू दी गॅप मध्ये चेंडूला पाठवण्याचा प्रयत्न आहे. धीम्या गतीचा चेंडू होता त्यामुळे इथून स्ट्रोक तितकासा प्रॉपरली झालेला नाहीये. 2 धाव परिपूर्ण केले गेल्यात. तिसऱ्या धावचा प्रयत्न या ठिकाणी होणार नाहीये. चांगलं कॉलिंग त्या ठिकाणी होतं. 18 धाव फलकावरती लागल्या गेल्यात. 3 बॉल्स खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. मागच्या मॅच मध्ये सुद्धा सचिनने ह्याच प्रकारचा रोल प्ले केला होता. कारण मागच्या मॅच मध्ये सुरेखाने भरपूर प्रमाणामध्ये धाव खर्च केल्या होत्या फर्स्ट ओव्हरमध्ये. त्यानंतर सेकंड ओव्हरने सचिनने त्या धाव कव्हर केल्या होत्या आणि त्याचीच पुनरावृत्ती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते पुन्हा एकदा या सेकंड मॅच मध्ये.
लेफ्ट साईडला खेळला जातोय. शॉर्ट पॉईंटला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अवेलेबल आहेत. प्रमोद एकच धाव या चेंडूवरती मिळेल. 4 बॉल्स एकंदरीत खेळ झाला. धावसंख्या फलकावरती 19. पहिल्या 4 चेंडूंमध्ये डॉमिनेट करतोय. ज्या पहिल्या षटकामध्ये धावा खर्च झाल्या त्या धावा इथून कव्हर करण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे जय श्रीराम एन्जॉय संघाचा. परंतु पॅनिक न होता ज्या प्रकारे गोलंदाजी केली सचिनने, दबावात न येता त्याने गोलंदाजी मैदानामध्ये केले. चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. प्रचंड वेग होता. बॅट थोडीशी लेट या ठिकाणी फिरली. डॉट बॉल या ठिकाणी हाताळला गेलाय प्रवीणच्या विरोधामध्ये. पुढचा बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवरती येईल. मिस्टर सचिन आपण पाहतोय. पुढचा मॅच आपल्याला पाहायला मिळेल. आई जीवदानी आणि दुसऱ्या बाजूला स्मार्ट ग्रुप. एक बिग फाईट. चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. चांगलं फिनिश या षटकाला केलंय कारण सलग जवळजवळ 2 डॉट बॉल या ठिकाणी हाताळले गेलेत प्रवीणच्या विरोधामध्ये. 2 षटकांचा या ठिकाणी खेळ संपन्न झालाय. धावसंख्या फलकावरती 19. कमबॅक कसा करावा त्याचं एक ज्वलंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये देतोय सचिन. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा तोच परफॉर्मन्स आणि सेकंड मॅच मध्ये सुद्धा तोच परफॉर्मन्स. दुसऱ्या षटकामध्ये विकेट सचिनच्या हाती लाभलेली नाहीये, परंतु ज्या प्रकारे गोलंदाजी केले 3 डॉट बॉल या षटकामध्ये हाताळले गेलेत आणि फलंदाजांना मोठे फटके खेळू दिलेले नाहीयेत. 2 षटकांचा खेळ संपन्न झालाय. पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्या. दुसऱ्या षटकामध्ये 4 धावा येत आहेत. म्हणजे ग्राफ जो होता म्हणजे आलेख जो होता तो भरपूर प्रमाणामध्ये खाली उतरला गेलाय. तर शेवटच्या 2 षटकांचा खेळ बाकी आहे. बॉलिंग ट्रॅकवरती स्वप्नील आपल्याला पाहायला मिळतोय. तिसरं षटक त्याच्या हातामध्ये सुपूर्द केले गेले. दुसऱ्या बाजूला अजय मैदानाच्या आतमध्ये. अजयला जास्त संधी मिळालेली नाहीये. इथं येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये त्या संधीचं सोनं करावं लागणार आहे कारण मागच्या षटकामध्ये धावा आल्या नाहीयेत. पहिल्या षटकामध्ये ज्या प्रकारे कामगिरी होती. चला जयश्रीराम एन्जॉय संघ खूप वेळ वाया तुम्ही घालवतायत. प्रमोद प्लीज स्पीडअप करा. आज 12 संघांचा सहभाग आपण पाहतोय. त्यामुळे 11 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत आजच्या दिवसामध्ये. त्यामुळे कळकळीची विनंती असेल प्लीज स्पीडअप करा. सातत्याने इथून आम्ही तुम्हाला सूचना देतोय. तिसऱ्या षटकाला सुरुवात होते स्वप्नील गोलंदाजी मार्कवर शेट माणूस एंड कडून. पहिलाच बॉल या ठिकाणी फेस करत असताना मिड विकेटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय. अमर त्या ठिकाणी आहे. अमरला बीट करेल का? तर यस अमरला बीट करतोय का? तर षटकार पंचांचा इशारा आलाय. एक्झॅक्ट काय घडलंय रिव्ह्यू या ठिकाणी घेतला गेलाय. एक्झॅक्ट षटकार आहे की चौकार तिथून त्याची पडताळणी इथे केली जाईल कॉमेंट्री स्टुडिओ मध्ये. इट्स 6 रन्स आपण पाहतोय. 6 धावांचा इशारा या ठिकाणी आलाय. अजयच्या बॅट मधून षटकार आलाय. मिस टाइम जरूर झाला होता परंतु क्षेत्ररक्षणाची साथ इथे मिळाली नाहीये. आता येणाऱ्या चेंडूंवरती कर्दनकाल ठरेल का हा एक मोठा प्रश्न आहे कारण जीवनदान त्याला मिळालंय. खेळण्याचा प्रयत्न झाला होता. चांगला चेंडू होता. बाउन्स या ठिकाणी दिला होता. कुठल्या स्पॉटवरून चेंडू या ठिकाणी बाउन्स केला गेला. षटकारानंतर चांगलं कमबॅक या ठिकाणी आपण पाहतोय. धावसंख्या फलकावरती 25. अजयच्या बॅट मधून षटकार आलाय. त्याचा झेल इथून सुटलाय. 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या इनिंग मध्ये ऑफ साईडला पुन्हा एकदा संधी निर्माण झाली. देवेन एक वन ऑफ द ग्रेट फिल्डर कुठलीही चुकी करणार नाहीयेत. सॉफ्ट डिसमिसल. पहिल्या वेळेस झेल जरूर सुटला होता परंतु पुन्हा एकदा ती चुकी होणार नाहीये याची दक्षता घेतली आणि इथून विकेट जाते. अजय गॉन नाव. आपण पाहतोय 3 बॉल्स खेळ मैदानामध्ये झाला. धावसंख्या फलकावरती 25. 25 रन स्कोर वरती लागले गेलेत. अजय एक महत्वाची विकेट इथून गमावले टीम ऋतू 11 संघाने. पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळेल 2 संघांमध्ये आई जीवदानी आणि दुसऱ्या बाजूला स्मार्ट ग्रुप. सातत्याने दोन्ही संघ एकमेकांसमोर येत असतात त्यामुळे एक बिग फाईट आपल्याला पाहायला मिळेल. एक बिग रायव्हलरी आपल्याला पाहायला मिळेल. 2 रायव्हल्स एकमेकांसमोर भिडतील. दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती असेल टॉस साठी आपण या टॉस बॉक्स मध्ये. याच गटामधून मागच्या वर्षी विघ्नहर्ता ग्रुप टॉप 10 मध्ये पोहोचला होता परंतु तो संघ आजच्या दिवसामध्ये पहिल्याच राऊंड मध्ये बाहेर फेकला गेलाय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या मदतीतून आलाय. पंचांच्या भूमिकेमध्ये सागर मोरे सर आपण पाहतोय. त्याचबरोबर
विवेन जाधव सर आपल्याला पाहायला मिळत आहे. धावसंख्या झाले फलकावरती 26. स्वप्नील पुढचा बॉल ब्लॉकहोलमध्ये चेंडूला पिच केलं गेलं होतं. चेंडू जातोय सिलिमन ऑफला. एकदा या चेंडूवरती येईल. एकरीवरती संतोष टाडीकने व्हावं लागणार आहे. पहिल्या चेंडूवरती सुद्धा संधी निर्माण झाली होती परंतु त्या संधीचं सोनं करता आलं नाही क्षेत्ररक्षकांना. त्यानंतर पुन्हा एकदा स्वप्नीलने मुभा दिली आणि ज्या प्रकारे अजयची विकेट मिळवली म्हणजे एक्सपिरियन्स भरपूर प्रमाणामध्ये आहे स्वप्नीलकडे. समोरच्या फलंदाजाच्या माइंडमध्ये काय चाललंय चांगल्याच रीतीने ते रीड करतायत. अजून एक एक्स्ट्रा बॉल या ठिकाणी हाताळला गेलाय. 2 एक्स्ट्रा बॉल ह्या षटकामध्ये हाताळले जात आहेत. 28 रन्स स्कोरवरती आपण पाहतोय. तिसरं षटक प्रगती पथावरती. तिसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 4 चेंडूंचं खेळ झालं म्हणजे अजूनही 2 बॉलचं खेळ बाकी आहे. इथे पॅडवरती बॉल होता. सरळ चेंडू या ठिकाणी पाठवलाय. फ्लॅट अँड फ्युरियस बॅकआउट ऑफ स्क्वेअर लेगला चेंडू या ठिकाणी डिलिव्हर्ड केलाय. 6 धावांकरिता षटकार. चांगला स्ट्रोक या ठिकाणी पाहायला मिळाला. मनगटाचा पुरेपूर फायदा या ठिकाणी घेतलाय. स्ट्रॉक हिट्स या ठिकाणी येतोय. धावसंख्या फलकावरती 34 म्हणजे चांगल्या टोटलच्या दिशेने इथून वाटचाल करतोय तो म्हणजेच ऋतू विलियम्स सरावली संघ आपण पाहतोय. तो जर पाहिलं तर अजूनही 7 बॉल्स खेळ बाकी आहे म्हणजे येणाऱ्या 7 बॉलमध्ये 15 धावा इथून माइंड मध्ये असतील. येणाऱ्या 7 बॉलमध्ये इथून बॅटची रिडिंग एज घेतली होती. स्लीप पॉइंट चेंडू या ठिकाणी ट्रॅव्हल करतो. एकच धाव या चेंडूवरती मिळेल आणि या एकेरीने स्ट्राईक आपल्या जवळ ठेवले कारण त्यांच्या बॅटमधून षटकार आला. अर्थातच प्रवीण जे 3ऱ्या क्रमांकावरती मैदानामध्ये आले होते. पहिल्या 4 ते 5 चेंडूवरती स्ट्रगल त्यांनी केला होता परंतु त्यानंतर फुलटॉस बॉल मिळाला. एक संधी त्यांना मिळाली आणि त्या संधीचं सोनं केलं. 3 षटकांच्या ठिकाणी खेळ संपन्न झाले. धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय एकंदरीत 35 धावा. पहिले षटक 15 धावांचं राहिलं होतं. दुसऱ्या षटकामध्ये सचिनने कमबॅक करून दिला होता परंतु तिसऱ्या षटकामध्ये पहिल्याच बॉलवरती कॅच ड्रॉप झाला. 6 धावा आल्या त्या चेंडूवरती आणि त्यानंतर एक मोठं षटक या ठिकाणी पाहायला मिळालं. 16 धावांचं षटक होतं. एक विकेट जरूर आली म्हणजे त्या विकेट गेल्यानंतर त्याची कमी बाजू दिलेली नाहीये कारण अजय बाद झाले. 9 धावांचं योगदान त्यांनी दिलं. त्यानंतर प्रवीण चांगलं कमबॅक त्यांनी करून दिला आपल्या संघासाठी. आता षटक क्रमांक 4 फेकण्याकरिता हर्षल स्लॉगवर स्पेशलिस्ट आहेत. त्यांच्याकडे चांगला अनुभव आहे स्लॉग ओव्हरचा. आता या स्लॉग ओव्हरमध्ये तो एक्सपिरियन्स या ठिकाणी शेअर करतील का की दुसऱ्या बाजूला प्रवीण आणि राहुल आपला बोलबाला कायम ठेवतील याकडे लक्ष वेधत असणार आहे. शेवटच्या 6 बॉलचा खेळ या ठिकाणी बाकी आहे. मागच्या मॅच मध्ये जयश्रीराम एन्जॉय संघाने धावा चेस करत असताना सामना जिंकला होता. प्रमोदची चांगली बॅटिंग आपण पाहिलीत. ग्रेट ऍक्टिव्ह प्लेअर आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रमोद एक चप्पल खेळाडू आहेत. त्यांना यष्टांच्या मागे आपण पाहतोय. शॉर्ट बॉलचा वापर या ठिकाणी केला होता. यष्टरक्षक बीट झाल्यात. एक धाव जरूर मिळेल. 22च्या स्वरूपामध्ये ही धाव परिपूर्ण केली गेली. स्लॉगवरचा पहिलाच बॉल या ठिकाणी खेळ झालेला नाहीये फलंदाजाला. प्रवीण स्ट्रायकिंगवरती होते ज्यांच्या बॅटमधून मागच्या षटकामध्ये षटकार आलाय. 5 बॉलचं केलं या ठिकाणी बाकी आहे. पहिल्या चेंडूवरती 22च्या स्वरूपाने धाव आले. तर स्ट्रायकिंगवरती राहुल आहेत. ॲबिलिटी त्यांच्याकडे भरपूर प्रमाणामध्ये एका मोठ्या मंचावरती खेळत असताना ती ॲबिलिटी इथून दाखवून द्यावी लागणार आहे. 5 बॉलचं खेळ बाकी आहे. येणाऱ्या 5 बॉलमधून डगआउट मधून अशा अपेक्षा भरपूर प्रमाणामध्ये वाढल्या गेल्यात. फुलटॉस बॉल होता. मनगटाचा पुरेपूर फायदा या ठिकाणी घेतलाय. लॉंगच्या दिशेने चेंडू जातोय. जागृत त्या ठिकाणी येईल. स्वतः कर्णधार आपल्याला पाहायला मिळतोय. एकच धाव या चेंडूवरती मिळेल. इथून प्रवीणला स्ट्रायकिंगवरती आणलंय. एक षटकार त्याच्या बॅटमधून आलाय आणि त्याच मोठी फटक्यांची इथून अपेक्षा असणार आहे येणाऱ्या 4 बॉलमध्ये. धावसंख्या फलकावरती लागली गेले. एकंदरीत आपण पाहू शकताय 37 रन स्कोरवरती लागले गेल्यात. आजच्या दिवसामध्ये या धावा सुद्धा चेस होताना आपण पाहिल्यात. आज टोटल मागच्या मॅच मध्ये आपण पाहिली स्मार्ट ग्रुप संघाने ऑफसाईडला इनफिल्ड वरून चांगला कट केले गेले आणि सरळ चेंडू या ठिकाणी निघून जाईल. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये 4 धावांकरिता चौकार. स्लॉग ओव्हर मधला पहिला स्लॉग हिट्स. धावसंख्या फलकावरती आपण पाहतो एकंदरीत 41 रन स्कोरवरती लागल्यात. 3 बॉलचा अजूनही खेळ बाकी आहे आणि इथून
बॅटमधून चौकार आलाय. त्याच मोठ्या फटक्यांची नितांत इथून गरज आहे. एक फायटिंग टोटल सध्या स्कोर कार्डवरती बिल्ड केली गेले. अजूनही 3 बॉल स्केल बाकी आहे. या टोटलवरती डेफिनेटली फाईट करू शकतो तो, म्हणजेच पृथ्वी इलेव्हन सरावली संघ आपण पाहतोय. टॉस साठी या आई जीवदानी संघाचं कॅप्टन आणि त्याचबरोबर स्मार्ट ग्रुप दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती असेल. पुन्हा ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला. आमच्या मुख्य मंचावरती आदरणीय सन्माननीय दिनेशजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. त्यांचं स्वागत आहे. एक सुंदर व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतात आणि सातत्याने आपल्या या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य त्यांच्या माध्यमातून असं. अर्थातच दिनेशजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. वेलकम सर, आपलं स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. 22च्या सुपामध्ये या धावा येत आहेत. धावसंख्या फलकावरती 43 रन्स स्कोर आपण पाहतोय. 4 बॉल्स ठिकाणी खेळ चालू आहे. टॉस साठी या स्मार्ट ग्रुप संघाचा कॅप्टन आणि त्याचबरोबर जीवदानी संघाचा कर्णधार. इथून हुक केला जातोय. लॉंग लेग मध्ये खाली क्षेत्र आहे. चेंडूचा पाठलाग या ठिकाणी करावा लागणार आहे. लॉंग चेज असणार आहे. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय, परंतु नक्कीच चेंडू स्टॉप या ठिकाणी झालाय. 3 धावा या ठिकाणी परिपूर्ण केल्या गेल्या. स्लॉग ओव्हर मध्ये इथून सिंगल डबलच्या माध्यमातून भरपूर प्रमाणामध्ये धावा येतात, कारण क्षेत्ररक्षणामध्ये भरपूर चुका आतापर्यंत झाल्यात. 46 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. शेवटचा आणि अंतिम बॉल असेल या फर्स्ट इनिंगचा. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल दोन संघांमध्ये. एका बाजूला आई जीवदानी आणि दुसऱ्या बाजूला स्मार्ट ग्रुप. ज्या सामन्याची आमच्या प्रेक्षकांना आतुरता लागले, कारण मोठी स्टारकास्ट, एक मोठी साईट आपल्याला पाहायला मिळते दोन्ही संघांमध्ये. शेवटचा आणि अंतिम बॉल असेल या इनिंगचा. हर्षल आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला समोर प्रवीण. चांगली झुंज मैदानाच्या आतमध्ये दिली आहे. एका बाजूने किल्ला त्याने लढवलाय मैदानामध्ये. हुक करण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू आणि फळीमध्ये संपर्क या ठिकाणी झाला नाहीये. नॉन स्ट्रायकिंगवरती बॅकअपला कोणीच नाहीये, त्यामुळे इथून जोखीम घेतलेली नाहीये. आणि इथून स्ट्रायकिंगवरती दुसऱ्या धावेवरती विकेट जाईल. एक धाव इथून ऍड केली जाईल. धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 47 रन्स स्कोरवरती लागले गेलेत. 48 धावांचं टार्गेट समोर सेट केले गेले. 48 टू विन असेल. दिनेशजी पाटील साहेब त्यांना विनंती करतोय आपण टॉस बॉक्स मध्ये आहे. त्यांच्या शुभेच्छा आपण टॉस या ठिकाणी करणार आहोत. दोन्ही संघांचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. एका बाजूला संकेश आणि त्याचबरोबर सूरज आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या फेरीतील हा सामना असणार आहे. दिनेशजी पाटील साहेब आमच्या मुख्यमंचावरती उपस्थित आहेत. नुकतंच त्यांचं आगमन या ठिकाणी झालं. एक गोड व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचे शुभेच्छा आपण टॉस या ठिकाणी करणार आहेत. आणि सातत्याने या स्पर्धेसाठी त्यांच्या माध्यमातून मोलाचं सहकार्य प्रयास
सर्व क्रिकेट रसिक खेळाडू आणि प्रेक्षक वर्ग पुन्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आपण पाहतात रॉकी ग्रुप चषक टेंबी खोडावे 2025 वर्षाची पहिली स्पर्धा आणि या स्पर्धेला सुरुवात झाली. अगदी 4 तारखेपासून सुरुवात झाली. कालचा 5 तारखेचा दिवस आपण पाहिला प्रत्येकानं. आजचा 6 जानेवारीचा दिवस आपण सर्वजण पाहतात आणि आजच्या दिवशी जर आपण पाहिलं तर टेंबी खोडावेचा गट आहेत आणि त्या गटामधील 2 संघ सध्या आमने सामने आहेत. एका बाजूने जय श्रीराम आणि दुसऱ्या बाजूने ऋत्वी 11 बनवलं 47-48चं लक्ष मैदानावरती ठेवलं गेलं. ते टीम जय श्रीराम संघासमोर आणि तिथेही चांगले बॅटर आहेत. त्यामुळे चर्चा मैदानावरती रंगेल. 48 जाबेचा पाठलाग कशा प्रकारे होईल यासाठी आता मैदानावरती पंचही रेडी आहेत. दोघांनाही देऊया शुभेच्छा. दोन्ही टीम्सना शुभेच्छा देऊयात. टार्गेट 48. पहिला बॉल मात्र वेगाने टाकलाय. तो मात्र तितका बॅटमध्ये टायमिंग प्रॉपर नाही जुळताना पाहायला मिळाला. पहिल्या बॉलवरती मात्र सिंगल घेतली जात आहेत. सिंगलच्या माध्यमातून खातं ओपन केलं जागृत आणि एका बाजूला प्रमोद. मागच्या मॅचमध्ये प्रमोदने चांगली बॅटिंग केली. या मॅचमध्ये प्रमोद कशा प्रकारे खेळ याची चर्चा मैदानावरती होईल. परंतु पहिला बॉल आपण पाहिला तर राहुल यांचा वेगवान बॉल होता. जलद गतीचा मारा मैदानावरती सातत्याने करण्याचा प्रयत्न मैदानावरती करतायत आणि पहिल्या चेंडूवरती ते मात्र सिंगल आलंय. सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 1 रन. आदरणीय सन्मान्य दिनेशजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आपल्याला 1500 रुपयाची देणगी लाभलेली आहेत. त्याबद्दल रॉकी ग्रुप चषकाच्या वतीनं त्यांचा मनापासून आपण धन्यवाद व्यक्त करूया. थँक्यू सो मच आदरणीय दिनेशजी पाटील साहेब. आपलं योगदान हे नेहमी रॉकी ग्रुपसाठी महत्त्वाचं राहील आणि या स्पर्धेसाठी राहील. त्याबद्दल आपल्या मनापासून आभार आहेत. पहिला बॉल सिंगल, दुसरा बॉल डॉट. प्रोलिंकला अनेक प्रेक्षक वर्ग सध्या जोडले गेले. तेही या मॅचचा आनंद घेत आहेत. तर सर्वांचं करूया सहर्ष स्वागत. ओ द विकेटने पुढचा बॉल. फटका छान खेळलाय. प्रॉपर कनेक्शन तर जुळलाय परंतु क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईन जवळ धावत होता. त्याच्या हातामधून बॉल निसटला आणि बॉल मात्र निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मिल्टिल रन 4. दर्जेदार रॉकी ग्रुप मधला चौकार. तर अशा गोष्टी मैदानावरती होतील. आता त्या गोष्टीवरती सध्या चर्चा सुरू आहे. इथे एक एक धाव खूप इम्पॉर्टंट आहेत. एक एक रन तुम्हाला निर्णायक ठरणार आहे या इनिंग मध्ये. थोडासा खाली ठेवला बॉलला आणि बॉल अचानकपणे आपण पाहिलं तर थोडा खाली राहिलाय. काही बॉल आपण अनपेक्षित उचली घेताना पाहिला तर काही बॉल पडल्यानंतर खाली राहतात. त्यामधला हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. सबमरीन डिलिव्हरी अगदी या बॉलला म्हणता येईल. पहिल्या 4 बॉलचा खेळ पाहिला तर पहिल्या 4 बॉलवरती 1040 5 रन. फुलटस बॉल समोरच्या दिशेने भिरकावण्याचा प्रयत्न. मिस्ट्रामिंग स्ट्रोक झालाय. फटका फसलाय. विकेट मात्र मैदानावरती मेल. पहिला खेळाडू मात्र तंबूच्या दिशेने परतेल. प्रमोद यांना बाद होऊन मात्र तंबूमध्ये जावं लागतायत. एक मोठी विकेट आलाय प्रमोद यांच्या स्वरूपानं गॉन. मात्र माघारी परतावं लागले. धावसंख्या धावफलकावरती 5. एक विकेट मात्र मैदानावरती गमावलाय. प्रमोद भोईर यांच्या स्वरूपानं मैदानाच्या दिशेने मैदानाच्या बाहेरच्या दिशेने त्यांना मार्गस्थ व्हावं लागेल. नवीन बॅटर प्रमोद येत आहेत मैदानावरती. एक प्रमोद मैदानाच्या बाहेर गेलेत. दुसरे प्रमोद मैदानावरती दाखल झालेले आहेत. मॅन ऑफ द मॅच जर्सी ज्यांच्या अंगामध्ये आहेत ते प्रमोद सध्या मैदानावरती आलेले आहेत. या मॅच मध्ये कशा प्रकारची बॅटिंग करणार. मागील मॅच मध्ये तर चांगले खेळलेत प्रमोद परंतु ही मॅच त्यांच्यासाठी महत्त्वाची असणार आहे. टार्गेट मैदानावरती ठेवलं गेलं ते जवळपास 48-48चं टार्गेट आहे. एक चौकार येऊनही या षटकामध्ये धावा आलेल्या नाहीत. सुरू असलेली मॅच जय श्रीराम वर्सेस ऋत्वी 11.
या दोन संघादरम्यान सुरू असलेली मॅच. बॅटिंग करतायत जय श्रीरामचा संघ, पाठलाग करतायत 48 धावेचा. 47 बनवला टीम ऋत्वी 11ने. चला थोडी घाई करा, अजून बऱ्याच मॅचेस आहेत त्याही इथे मात्र मैदानावरती खेळवायच्या आहेत. त्यामुळे विनंती आहे आजच्या दिवसामध्ये प्रयत्न आहेत प्रामाणिकपणे की एक संघ मात्र तो पुढे घेऊन येण्याचा. त्यामुळे तीच विनंती मी करतो, थोडं घाई करा. षटकांदरम्यान पुढचा बॉल अक्रॉस बॅटने फटका खेळलाय, परंतु क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. डायरेक्ट हिट झालाय. पंचांकडे आशेभूत नजरेनं पुन्हा एकदा पाहिलं. पंचाने थर्ड अंपायरला रेफर केलात. तिसरे पंच नितेश कदम सर त्या ठिकाणी होतील बिझी, त्यामुळे ते तिसरे पंच स्क्रीनवरती पाहतील. फलंदाज आउट आहेत, सेफ आहेत की काय घडलंय याची आता तिथे चर्चा केली जाईल. थर्ड अंपायर सध्या डिसिजन पेंडिंग. आणि थर्ड अंपायर कडून डिसिजन आलाय NOT नॉट आउट. खेळाडू सेफ आहेत. बॅटरची अगदी बॅट ती प्रॉपर मात्र त्या ठिकाणी क्रीज मध्ये पोहोचवली गेली, त्यामुळे त्या गोष्टी तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळाल्यात. खेळाडू सेफ आहेत. रन मैदानावरती घेतली जाते सिंगल. षटक संपलं. पहिल्या ओव्हरमध्ये रन आला 6. ज्यावेळी बॅटिंग करत होता टीम मैदानावरती ऋत्वी 11चा, त्यांनी बनवलं त्या 15 वरती तिथे 1 विकेट होता. आणि ज्यावेळी जय श्रीरामचा संघ पाठला करतोय 48चा, त्यांनी रन केल्यात फक्त आणि फक्त 6. तिथे 1 विकेट गमावल्यात, म्हणजे जवळपास 9 धावा दूर आहे सध्याच्या घडीला. त्या अनालिसिस मध्ये आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं पहिल्या षटकाच्या. एक ब्रेक घेऊया. संगीत ऐकूया डीजे कुंदन घरात. पहिल्या षटकाचा खेळ पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरमध्ये धावफलक्यावरती धावा जर आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतायत. 6 रन. 1 विकेट मात्र मैदानावरती गमावलेत. 48चा पाठलाग सुरू आहेत. अजूनही 42ची गरज आहे, त्यामुळे धावा बनवण्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागेल. एखादा मोठं षटक तुम्हाला मैदानावरती अगदी घेऊन यावं लागेल, तिथे मात्र रन करावे लागतील, तर मात्र काही गोष्टी सोप्या होऊ शकतात. 42चं लक्ष आहे. आक्रमण सुरुवात झालंय. पहिल्याच बॉल वरती ठोकलाय दर्जेदार कडक सिक्सर. प्रमोद यांच्या बॅट मधून मिळतील रन 6. रॉकी ग्रुप मधला आणखीन एक कडक सिक्सर 6. आता क्षेत्ररक्षक काही जवळ येतात, त्याचं कारणही आहे. पंच इशारा कळवतायत. वेळ खूप महत्वाची आहे. क्षेत्ररक्षण सजवा. पहिल्याच बॉल वरती सिक्सर मैदानावरती ठोकलायत. बॉलची गरज आहे. पहिल्याच बॉल वरती सिक्सर मैदानावरती ठोकला गेला. इरादे स्पष्टता मात्र पाहायला मिळतील. धावफलक्यावरती धावा जर आपण पाहिलं तर 6ने वाढल्या. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 12च्या घरामध्ये. टार्गेट मैदानावरती आहे 48चं 48चं टार्गेट. पहिल्या चेंडूवरती सिक्सर मैदानावरती ठोकलायत. तर वारंवार फिल्डिंग मध्ये चेंजेस करतायत. एका खेळाडूला तर मात्र आपण पाहिलं तर ऑन साइड होऊन अगदी ऑफ साइडच्या दिशेने मात्र घेऊन आल्यात. प्रमोद यांच्यासाठी फिल्डिंगची रचना मात्र सजवली गेल्यात. 5 खेळाडू आपण पाहिलं तर ऑफसाइडच्या दिशेने 4 ऑन साइडला. शॉर्ट बॉल पुन्हा एकदा हुकच्या फटक्यामध्ये कन्वर्ट. बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. वा, प्रमोदच्या बॅट मधून सिक्सर. रंगही सडलाय. आणि मागच्या 2 षटकारांना मैदानावरती घडलंय काय? मागच्या 2 षटकारांना मैदानावरती भरपूर काय घडलंय. मागच्या 2 षटकारांना मैदानावरती भरपूर काही घडलंय. 2 सिक्सरने धावसंख्या वाढल्या. धावसंख्या जाऊन पोहोचल्या 18 वरती. पहिल्या षटकामध्ये 6 आणि त्यानंतरच्या 2 ओव्हरमध्ये त्यानंतरच्या 2 बॉलमध्ये 12. रंग चढलाय खेळाला. 18 धावा धावफलकावरती लगवल्या. 30 धावेची मैदानावरती गरज आहे. येणारे बॉल आता मैदानावरती शेष आहेत. या षटकातील अजूनही 4 बॉल बाकी आहेत.
म्हणजे जवळजवळ 16 बॉल आहेत. 16 बॉल मध्ये 30. ही मॅच आता जवळ येत आहेत. बॅटिंग करणाऱ्या टीमच्या सध्याच्या घडीला जय श्रीराम. आज जय श्रीरामचा संघ अगदी कमाल धमाल मैदानावरती मचावताना पाहायला मिळतोय. 30 धावांची मैदानावरती गरज 16 बॉल मध्ये. शॉर्ट बॉल पाठीमागे खेळलाय. पुन्हा एकदा फटका छान खेळलाय. क्षेत्राच्या दूर 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 दूर. प्रमोद यांच्या बॅट मधून आणखीन एक बेधडक कडक रॉकी ग्रुप चौकार. सध्या जय श्रीरामचा संघ आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतो आणि त्यांच्यासाठी सध्या डेडिकेशन केलेले सॉन्ग सध्या आपण पाहतायत. रन मैदानावरती बनवायचे तर अजूनही 26-22 झालेले आहेत आणि मागच्या 3 बॉल मध्ये माहोलच चेंज झालाय. मैदानावरती थोडंसं आपण पाहिलं तर आता वातावरण वेगळं निर्माण झालेलं आहे. त्याचं कारण मैदानावरती पहिल्या 3 बॉलवरती मनीषनं रन खर्च केला. जवळपास 16 रन त्यानं 3 बॉल मध्ये खर्च केलेल्या आहेत. 15 बॉल मध्ये विजयासाठी अजूनही लक्ष असणार आहे ते मात्र 26. बॅटची टॉपेज बॅटची टॉपेज बॅटची टॉपेज. आता थोडासा कुठेतरी मोकळा श्वास घेतलाय. प्रमोदची विकेट आलाय. मोठा पटका खेळण्याच्या नादामध्ये बॅटची हलकीशी एज होती. टॉपेज घेतली आणि त्या ठिकाणी मात्र परतावं लागलंय प्रमोदांना. आक्रमक भूमिका धारण करणारे प्रमोद आता बाहेर जातील. मॅच मध्ये पुन्हा एकदा कहाणीमध्ये ट्विस्ट येईल. येणारे बॉल असतील 14 आणि 14 बॉल मध्ये मॅच रन करायचे आहेत अजूनही 26. चौदा बॉलचा खेळ शेष. 14 बॉल मध्ये 26 धावेची गरज. प्रमोद यांची मोठी विकेट मात्र मैदानावरती येत असताना आपण पाहिलीत आणि प्रमोद जसे मैदानाच्या बाहेर आले तसं मात्र मॅच मध्ये आणखीन आता वेगळा रंग चढेल का याची चर्चा सध्या आहेत. मोकळा श्वास अगदी घेतला गोलंदाजानं कारण की पहिल्या 3 बॉलवरती 3 मोठे फटके त्याचे आले होते. त्यानंतरच्या बॉलवरती विकेट आलेले आहेत. चला घाई करा घाई करा. 14 बॉलचा खेळ. 14 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी रन करायचे 26. आक्रमण करण्याचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट होता. एका धावीवरती समाधान व्यक्त करावं लागेल. वेळवरती जम्प त्या ठिकाणी मात्र घेत असताना पाहायला मिळाले खेळाडू. शेवटचा बॉल मैदानावरती बाकी आहेत. येणारे चेंडू मैदानावरती शेष आहेत 13 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी 25 धावांची गरज. खेळाडूंना बसण्यासाठी अगदी आपण पाहिलं तर खेळाडू कक्ष स्वतंत्रपणे उभारला गेले आहेत. त्यानंतर एका बाजूने आपण पाहिलं तर भरपूर सारे स्टँड जे आहेत त्या स्टँड मध्ये देखील आता काही प्रेक्षक वर्ग काही खेळाडू आहेत ते तिथे मात्र बसल्यात एन्जॉय करतायत ही संपूर्ण स्पर्धा. रॉकी ग्रुप चषक टेंबी खोडावे 2025. चॉप करण्याचा प्रयत्न. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल. त्याला मात्र फक्त दिशा दिली. हलक्या हाताने फक्त खेळून काढलेत. सिंगल मात्र मैदानावरती घेतली गेलेत. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल ती मात्र 24. 24 धावा धावफलकावरती लगावल्यात. अर्ध्या धावा झाल्यात. अर्ध्या अजूनही करायच्यात. बरोबर 12 मध्ये 24 केल्यात. आता 12 मध्ये 24 करायचे आहेत. अर्ध्या बरोबर तुम्ही 12 मध्ये 24 केलेले आहेत. आता अर्ध्या अजूनही तुम्हाला 12 मध्ये 24 करायचे आहेत. 12 मध्ये 24 होतील की 12 मध्ये 24 रोखल्या जाणार याचं उत्तर मैदानावरती आपल्याला मेल. काही वेळामध्ये एक ब्रेक घेऊया. तोपर्यंत संगीत ऐकूया डीजे कुंदन. ते पहा पुन्हा एकदा 12 चेंडूचा खेळ. 12 चेंडू मध्ये मॅच जिंकण्यासाठी रन करायचे 24. अर्ध्या तर केलेल्या आहेत. अर्ध्या अजूनही करायच्यात रन. जिंकणार कोण याची चर्चा आहे. जय श्रीरामचा संघ जिंकणार की तू पुन्हा एकदा मैदानावरती त्यांना
या लढतीमध्ये ऋतुवी लेवलचा संघ पाठीमागे ठेवणार याची चर्चा सध्या असणार आहे. तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज मैदानावरती दाखल होतात अजय, ज्यांना मागच्या मॅच मध्ये चांगला परफॉर्मन्स केला तो अजय. मॅन ऑफ द मॅच ची जर्सी त्याच्या अंगावरती आहे तो अजय. ओ पहिला बॉल खूप सुंदर सुंदर मात्र आता असताना पाहायला मिळाले अजय. हाच अजय ज्याने मागच्या मॅच मध्ये मेडन षटक हाताळलं होतं आणि याच गोलंदाजाने मॅच अगदी बदलली होती. तोच अजय सध्या समोर आहे. अजय समोर आता नवीन टीम आहे त्यामुळे तिथे काय प्रयत्न करेल पाहूयात. हवेमध्ये खेळला झेलची संधी, झेल 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 मागे मेडन ओव्हर. आता पहिला बॉल डॉट आणि दुसऱ्या बॉल वरती विकेट. विकेट डाऊन गॉन. हा चेंडू आणि 10 चेंडू मध्ये मॅच जिंकण्यासाठी 24 हवेची गरज. पहिल्या 2 बॉलवरती आपण पाहिलं तर 2 बॉलवरती एक डॉट एक विकेट मैदानावरती आलेला आहे. गोलंदाज पुढे अजय. सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, धावचीची संधी निर्माण झाला. धावचीची संधी आणि मैदानावरती फलंदाज बाद. आणखीन एक विकेट डाऊन होईल. आज अजय कमाल धमाल मैदानावरती मचावतायत. फलंदाज मैदानाच्या बाहेर गॉन. खेळ मैदानावर दोन्ही शेष 9 चेंडू मध्ये मॅच जिंकण्यासाठी रन करायच्या 24. 3 बॉलवरती आतापर्यंत एकही रन आलेली नाहीत. म्हणून म्हटलं की मागच्या मॅच मध्ये याच खेळाडूनं अजयनं मात्र मॅच मध्ये आणलं होतं. त्याने मात्र मेडन ओव्हर हाताळली होती आणि तोच गोलंदाज पुढे चांगली कामगिरी करतोय. स्लोवर वन पिक केलाय बॉलला. क्षेत्ररक्षक आहे दूरवरती, तिथे मात्र बॉलला अडवलाय. फेकी मात्र झालाय परंतु आता एकाच हवेवरती समाधान व्यक्त करावं लागेल. अजयचे स्लोवर पण कामी येत आहेत, अजयचं व्हॅरिएशन कामी येत आहेत आणि ते आता तो मैदानावरती अद्यावत करत असताना पाहायला मिळतोय. येणारे चेंडू अजूनही शेष आहेत 8 बॉल मध्ये रन करायचे 23. 8-23. पुढचा बॉल स्लोवर वन पाठीमागे खेळलाय परंतु फटक्यामध्ये ताकद तितकी नाही पाहायला मिळाली. एकाच हवेवरती मात्र समाधान व्यक्त करावं लागेल. आतापर्यंत फक्त 5 बॉल मध्ये 2 रन अजय यांनी खर्च केलेले आहेत. शेवटच्या बॉलवरती कदापि मोठा फटका नाही आला तर मग तिथून अडचणी वाढणार टीम जय श्रीरामच्या आणि त्या अडचणी मात्र जर वाढल्या तर मग आणखीन काही गोष्टीचा सामोरे जावं लागणार. जसे विकेट मात्र मिळवली होती खास करून एका बाजूने आपण पाहिले तर प्रमोदांची विकेट मिळाल्यानंतर अचानकपणे खेळ बदललेला आहे. 7 मध्ये 22. स्लोवर वन टायमिंग मात्र नाही जुलत. प्रॉपर बॅट मध्ये चेंडू अजूनही नाही येत. एकला मात्र डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. दुसऱ्या साठी धावल्या, दुसरी धाव मात्र त्या ठिकाणी कंप्लीट होईल. लक्ष मैदानावरती असे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 20. अजयनं तर या मॅच मध्ये चांगली कामगिरी केलेत. हे षटक त्याने चांगलं फेकलं. फक्त 4 रन त्याने ओव्हर मध्ये दिलेले आहेत. विकेट तर नाही मिळालीत परंतु चांगलं षटक पाहायला मिळालं. एक विकेट मिळवली आणि जवळपास मात्र आपण पाहिलं तर आता ही मॅच बदललेली आहे. येणारे चेंडू आहे 6 आणि 6 चेंडू मध्ये 20 धावेंची गरज. पुण्याचा 6 बॉलचा खेळ. 6 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी रन करायच्यात 20.
20 करायचे असतील तर इथून 3 मोठे फटके खेळायचे आहेत. किमान 3 मोठ्या फटक्यापेक्षा सुरुवातीला 2 मोठे फटके तर येणं गरजेचं आहे. आणि आता त्या 2 मोठ्या फटक्यासाठी कोण जाणार, इथून कुठला खेळाडू बॅटिंग करणार, कशा प्रकारे करणार याची सध्या चर्चा असणार आहे. कुठल्या प्रकारे 2 मोठे फटके येणार ती देखील चर्चा तर रंगणार आहेत. फिल्डिंगमध्ये मात्र वारंवार चेंजेस केले जातात, फिल्डिंगमध्ये वारंवार बदल केले जात आहेत. आणि अजय यांच्यासाठी पारितोषिक आलेलं आहेत. या गोलंदाजीसाठी राजू भोईर यांच्याकडून 100 रुपयाचं प्राइज आहे ते मात्र जमा झालेलं आहे. चांगली गोलंदाजी आतापर्यंत अजय यांनी हाताळली, त्यासाठी मात्र राजूजी भोईर यांच्याकडून ते 100 रुपयाचं प्राइज आहेत त्या ठिकाणी जमा करण्यात आलेला आहे. 6 मध्ये 20 ची गरज. पहिलाच बॉलला भिरकावण्याचा प्रयत्न, बॉलला खेळला गेला समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत लॉंगॉनला 1 रन मिळाला. दुसऱ्या रनचा प्रयत्न, रनिंग बिटवीन द विकेट मात्र सुरेख पाहायला मिळाली. तिथे मात्र 2 रन अद्यावत केल्या गेल्यात. अजूनही येणारे बॉल मैदानावरती शेष आहेत 5 बॉलमध्ये मॅच जिंकण्यासाठी रन करायचे आहेत 18. कंपल्सरी चेसिंग आहे त्यामुळे तुम्हाला कंपल्सरी रन करावे लागतील. 5 मध्ये 18 ची गरज आहे. पंचाने आता थर्ड अंपायरकडे रेफर केलं त्यामुळे आता तिसरे पंच पुन्हा बिझी होतील. थर्ड अंपायर कडून डिसिजन आलाय नो बॉल आणि नो बॉल आहे त्यामुळे आता गोलंदाज तिथे गोलंदाजी नाही करू शकणार. त्यामुळे आता काही गोष्टीबद्दल आता तिथेही चर्चा रंगलेली आहे त्यामुळे त्याही गोष्टी तिथे आता पाहण्यात आल्यात. अंपायरने रेफर केलं तिसऱ्या पंचांकडे, तिसऱ्या पंचाने फक्त पाहिलं आणि त्या गोष्टी मात्र त्या ठिकाणी सांगितल्या गेल्यात. त्यामुळे आता त्याही चर्चा आहेत. या बॉलवरती जर रन घेतला गेला त्या ठिकाणी धावून संपास आणि प्लस नो बॉल 1 ना 3 आणि धावून घेतलेला एकूण 3 रन आणि एक काढली असेल 2 काढले 5 रन पेनल्टी धावून काढले त्या 5 2 टोटल 5 रन असणार आहेत. 5 धावून घेतलेला 2, पेनल्टीच्या 2 आणि नो बॉलची 1. ऑर्गनायझर कमिटीने पेनल्टीच्या 2 धावा, नो बॉलची 1 यानी की त्या 3 आणि धावून घेतलं तर 2. एकूण 5 रन आता वाढलेले आहेत. बोनस स्वरूपाने धावा आहेत त्यामुळे आता तिथे रंगत वाढेल, मजा येईल मॅच मध्ये, मॅच रंगेल. अगदी गरमागरमीचा माहोल आता मैदानावरती निर्माण झालेला आहे आणि मॅच मध्ये रोमांच आलेला आहे. आयोजन कमिटीचं जे डिसिजन आहेत तिथे त्या गोष्टी मात्र कळवल्या गेलेल्या आहेत. चला बाकी खेळाडू आपल्या जागेवरती, हा खेळाडू कक्षामध्ये बसा. खेळाडू कक्षामधून कोणी बाहेर येऊ नका प्लीज, तुम्हाला विनंती आहे. सर्व संघ आपले आहेत, सर्व खेळाडू आपले आहेत त्यामुळे विनंती आहे आपण थोडंसं खेळाडू कक्षाच्या दिशेने सर्वांनी थांबा. लक्ष मैदानावरती असेल. येणारे बॉल आता पाहायला मिळतील 6 आणि 6 बॉल मध्ये 15 धावेंची गरज. बदललेला मॅच तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळतोय. अचानकपणे या मॅच मध्ये रंग आलेला आहे. फ्रीटचा बॉलही असेल. आक्रमण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी मात्र धाव घेण्याचा प्रयत्न, रनिंग बिटवीन द विकेट. हातामधून चेंडू निसटला, एक घेतला, दुसऱ्याचा प्रयत्न, रनिंग बिटवीन द विकेट. तिथे कहाणी काहीतरी वेगळी आहे.
सुरुवातीला पहिला धावसंख्येला तिथे रनआउट होऊ शकलाय, तिथे रनआउट नाही झाला, हातामध्ये बॉल नाही आला. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये तिथे विकेट किपरच्या दिशेने फेकी केली, परंतु ती फेकी देखील मात्र बरोबर गॅदर नाही करता आली आणि 2 धावा मात्र मैदानावरती कंप्लीट करण्यात आलेल्या आहेत. 2 धावा आल्यात, सामना मैदानावरती रंगला आहेत. येणारे चेंडू मैदानावरती आहेत 5 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी रन करायचे आहेत 13. जय श्रीरामच्या संघानं मात्र कमबॅक केलेले आहेत. कमबॅक नाही, वेलकम बॅक आहे. वेलकम बॅक स्वतःला अगदी म्हटलेले आहेत, त्यामुळे मॅच रंगलेली आहे. येणारे चेंडू असतील मैदानावरती 5 मध्ये 13 रनची गरज. फुल टच बॉल मिस टायमिंग नाही, चेंडू आणि बॅटचा संपर्क मात्र करता आला. एक धाव तर त्या ठिकाणी मात्र आता कंप्लीट करण्यात आलेली आहेत. येणारे बॉल आता मैदानावरती शेष असतील अजूनही जवळपास 4 मध्ये 12ची गरज आहे. कधी हा सामना जय श्रीरामच्या बाजूने जातोय तर कधी हा सामना ऋतू 11च्या बाजूने जातोय. सामन्यामध्ये रोमांच वाढलाय. सामन्यामध्ये अचानकपणे आपण पाहिलं तर कमबॅक त्या ठिकाणी केलेला टीम जय श्रीरामने आणि आता 4 मध्ये 12ची गरज आहे. प्रत्येक बॉलवरती 3 जरी घेतलं तरी बरोबर 4 तरी अगदी तुम्ही 12 करू शकतायत. मोठापटका खेळायचा, बॅटची एज लागलाय, बॉल चाललाय पाठीमागे, रेस लागलाय, बॉल चाललाय पाठीमागच्या दिशेने चौकारासाठी लॉंग शॉट, बाउंड्री लाईनच्या पलीकडे मिळतील रन 4. चौकार नशीब चषक टेंबी कोडावे 2025 मध्ये रंगलेला मॅच. सामन्यामध्ये समीकरण पुन्हा एकदा आपल्या समोर येत आहेत. येणारे चेंडू मैदानावरती शेष आहेत 3 आणि 3 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी रन करायचे आहेत 8. 3-8 वाला मॅच आहेत. 8 कोणाची लावेल वाट. आता क्रिकेटचा खेळ सध्या रंगलाय हा थाट रॉकी ग्रुप चषकाचा. हो नाही, मिस केलाय, बॉलला मिस केलाय. आता इथे मिस नाही करायचं, मिस केलं तर कदापि तुम्हाला या स्पर्धेतून थोडं बाहेर व्हावं लागेल. मिस केलाय बॉलला. आता 2 बॉल मध्ये 8ची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग आहेत, ड्रेसिंग आपण कंपल्सरी सकाळी पाहिलेले आहेत. आता सध्या सर्वजण ड्रेसिंग मध्येच आहेत. 2 बॉल मध्ये 8ची गरज. रंगलेला मॅच. काय या मॅच मध्ये पुन्हा एकदा बॅटर घेऊन येतील का? काय या मॅच मध्ये पुन्हा एकदा गोलंदाज मात्र एक चांगला बॉल टाकतील का? हा प्रश्न आता पडलेला आहे टीम ऋतू 11लाही आणि समोर असलेला टीम जय श्री राम संघालाही मात्र पडलेला तो प्रश्न असणार आहे. 2 बॉल मध्ये 8ची गरज. फटका छान खेळला त्या ठिकाणी, क्षेत्ररक्षक आला बॉलवरती, बॉल अडवलाय, फेकी मात्र केली आहे परंतु ती खराब झालाय. 2 रन तिथे मिळाल्यात. 2 आल्यात आणि प्रेक्षकांना तेच हवंय, 2 येऊ द्यात. 2 आल्यात. आता 1 बॉल आणि 1 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी रन करायच्यात बरोबर 6. कंपल्सरी चेसिंग आहे. आता जिथे प्रेक्षक वर्ग काही बसले होते, काही मोबाईल मध्ये पाहत होते, त्यांनी मोबाईल सोडून आता मॅच पाहतात. काही जण अगदी काही खाण्याच्या धुंदीमध्ये होते तर त्यांनी थोडंसं ते बाजूला ठेवलंय, ती मॅच पाहतायत. झोपलेले होते काही जण, ते पण आता उठलेले आहेत, ते पण मॅच पाहतायत. म्हणजे मॅच रंगलायत. शेवटचा बॉल आहे. शेवटच्या बॉल मध्ये 6 रनची गरज. प्रोलिंग स्पोर्ट्सला अनेक जण जोडले गेले, तेही मॅच पाहतायत. रॉकी ग्रुप चषकामध्ये रंगलेली मॅच. शेवटचा बॉल, 6 रनची गरज. नाही, मिस केला आणि हा सामना मैदानावरती जिंकला टीम ऋतू 11. पराभवाच्या छायामध्ये